लग्नाचा सध्या लय ट्रेंडिंगला प्रश्न आहे. पोरांचे बाप लय हँग झाले तर आम्हालाच म्हणतात महाराज तुम्ही लय फिरता, मग आमच्या पोराला बघा ना कुठं. मग आम्ही काय स्थळं बघत हिंडतो का काय? आमचाच प्रवास आम्हाला उरका ना. आणि तुझ्या पोराला पोरगे बघाय ते गाई बन त्या लायकीचं आहे का? ते ओमलत फिरत आहे. त्याला बघितल्यावर डीजे वाल्याला सुद्धा घाम सुटत असलं तर पियाल्यावर नमुना अंग हाली होतोय. कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळं बाय? क्वालिटीला किंमत आहे. डॉक्टरला बायको मिळाला, PSला बायको मिळाला, असं घडलं का कधी? बायका कोणाला मिळणार? बोंबलत फिरणार ना. कोण बायको देईन? क्वालिटी कमवा, दर्जा रांग लागन ना. आणि तुमच्या मनगटात ते धमक आहे. स्वाभिमान ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, तर तुमची लग्न होते. आणि लग्न जमिताने माझा ब्राह्मण काकाला नेहमी सांगणे, लग्न जमिताने मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. ह्या खऱ्या मास्टर माइंड आहेत कुटुंब फोडायला. सूत्रधार जावा जावाने जर ठरवलं आपल्याला व्हायला निघायचं ना, कोणता भाव व्हायला निघनो? तुमच्या हातात सगळे सूत्र आहेत. त्याच्यामुळे तुम्ही बहिणी बहिणीसारखं राहावा. कुटुंबात जिव्हाळा, प्रेम, स्नेह पाहिजे. 4-5 भाऊ जर एका फॅमिलीत एकत्र असतील, 5-50 माणसाचं कुटुंब असेल, गावात सुद्धा दबदबा चौघ पण एकत्रित बरं का. ना दिला कोणा झपकी होतं ना आपल्याला का? एकीला किंमत आहे ना, मेजॉरिटीला किंमत आहे. कुटुंब एक ठेवा, ही तुमच्या हातात सूत्रत आहे. आणि म्हणून तरुण मुलांनी माझं एक सांगणे, अख्ख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका. प्रसंग आल्यावर गाव येणार नाही, पण तुमचा भाव आल्याशिवाय राहणार नाही. बंधू प्रेम टिकवा, कुटुंबात एकी ठेवा. आणि विचार, तुम्ही कुणाला आदर्श मानता? सोशल मीडियावर थोडा कंट्रोल ठेवा. 24 तास मोबाईलमध्ये बोटं घालून डोकी इडे होते आणि तुमची 20-20 तास तुमच्या मोबाईलचे स्क्रीन टाईम आहे. तू मनोरुग्ण होशील बाळा. मोबाईल थोडी जपून आणि त्याला मर्यादा ठेवा. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. उठसूट त्या मोबाईलमध्येच डोकं आहेत पोरांचे. अरे मोबाईलसाठी माणूस आहे का माणसासाठी मोबाईल? हेच कळायला मार्ग नाही. व्यायाम करते ते का? मैदानावले खेळ राहिले का? अभ्यास राहिला आहे का? पारंपरिक काय राहिले? सगळं मोबाईलमय जीवन झालं मायबाप. त्याच्यावर थोडा कंट्रोल ठेवा. तोच वेळ सत्कारणी, स्वधर्मासाठी, सत्संगासाठी, गावच्या विकासासाठी, तुमच्या आत्मविकासासाठी, तुमचं व्यक्तिमत्व प्रफुल्लित करण्यासाठी तो वेळ वापरा. वेळेचं नियोजन करा. एकदा तारुण्य म्हणजे वसंत ऋतू, एकदा निघून गेलं परत पश्चात्तापाशिवाय हातात काही नाही. आणि उपदेश हा लहान मुलांना नसतो. ही छोटी छोटी मुले ना, ह्यांना उपदेश नसतो. हे कीर्तनाला आलेत, हा त्यांचा मोठेपणा आनंद आहे. त्यांना काय कळते? ते त्यांच्या विश्वास असतील. उपदेश लहान मुलांना नसतो. उपदेश म्हाताऱ्या माणसांना बी नसतो. ज्याचं वय 80च्या पुढे गेले त्याला काय उपदेशाची गरज आहे? त्याने जेवढे दिवे लावायचे तेवढे लावले. जे आयुष्यात करायचं होतं ते सगळं करून बसला. ते वांद करून बसला, लबाड्या करून बसला, ते सगळंच करून बसला. तो मग आता त्याला काय उपदेश देता? व त्याचं आयुष्य संपलंय. म्हाताऱ्या माणसाला सांगून उपयोग नाही, लहान मुलांना कळत नाही. उपदेश हा तुमच्यासाठी टार्गेट पॉईंट. माझ्या कीर्तनाचा सेंटरच तरुण मुलं आहेत. ओट तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो. तुमच्यात परिवर्तन घडा. तुमचं आयुष्य अजून बाकी आहे. समाजानं तुमच्यापुढे नतमस्तक होते. तुमच्या मनकटात धमक आहे, कर्तृत्व कमा. आणि यासाठी धर्माची कास कधी सोडू नका. आणि या कार्यात आल्यानंतर धर्म संस्थापना याचा विचार आपल्या जीवनामध्ये आपल्या. म्हणून प्रत्येक तरुणांना विनंती आहे, आपला धर्म टिकवणे हे प्रत्येकाचं कर्तव्य. ज्ञानोबा सांगतात, मनोनी सुधर्मन सांडील तया ते काळू दंडील, चोर म्हणून हरेल सर्वस्व तयाचे. सगळा विसरा पण धर्म विसरू नका. कारण भारताची संस्कृती अत्यंत अलौकिक अद्भुत अशी संस्कृती आहे. भारत देशाची संस्कृती किती उच्च आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरेचे दास जन्म घेते. म्हणून आपण या देशाला माता म्हणतो. भारत माते की माता हा शब्द आहे. आणि महाराष्ट्र हे भारत देशाचं नाक. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराज. राजेंवर ज्यांनी संस्कार केले राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? मॉनिटर मध्ये माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जित आनंदाने नांदत होती प्रजा रे ना, नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. समाज म्हणत होता जनता राजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. सर्व जाती धर्म केला गाजा. माझी जाबुने जिजाबुने जाऊने जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा.
शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीसनं भवानी, आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवाची तलवार, चमके शिवबाची तलवार. आवाजाने कोण वाढवा. शिवाची तलवार. टाळी 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 टाळ. हा हो, हो, हो. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. चमके शिवाची तलवार. कशी होती तलवार? पडली भवानी जेव्हा मेनाच्या माहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. जुलुम करत्याच्या रक्ताने ती नहाली. मग शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला, शिवाजी लागे आजमावयास शत्रूला. हा. शाहिस्त्याच्या घरात शिवरात्री शिरले, बघून शिवामर्द खान मनी घाबरले. केला गणी मी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला, शाहिस्ता बोलत से या तो बायाला. केला शाहिस्त्यावर वार, शाहिस्त्यावर वार. त्याची तुटली बोटे चार कट. त्याची तुटली बोटे चार. हो, हो, हो. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. चमके शिवाची तलवार. गणपत्या बिजलीचा अवतार. टाळी टाळी टा टा टा. अवतार. वडण्या स्वातंत्र्याचे द्वार. स्वातंत्र्याचे द्वार. महाराष्ट्रावर प्रेमाचा, महाराष्ट्रावर प्रेमाचा. चमके शिवबाची तलवार. चमके शिवाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की जय है. अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहेत. शून्यातनं विश्व निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. महापुरुषांना संतांना जातीत वाटून घेणं हा त्यांच्या विचाराचा अपमान आहे. भगवान बाबाचं कार्य ठराविक जातीपुरतं मर्यादित अजिबात नाही. जमीन विका पण मुलांना शिकवा हा उपदेश त्यांनी डोंगरदऱ्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, समाजाचा शेवटचा घटक सुद्धा समाजाच्या प्रवाहित घटकात आला पाहिजे. यासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये भगवान बाबाचं अत्यंत उत्तुंग असं कार्य आहे. 5 कर्मेंद्रे, 5 ज्ञानेंद्र, 11 मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा, आणि वारकरी संप्रदायाचा ज्यांनी शोधून काढला गाभा, त्यांचं नाव संत भगवान बाबा. महापुरुष वामन भाऊ असतील, आधुनिक काळातल्या सर्व संत त्यालाच म्हणायचं की जगाच्या कल्याणा संताच्या होते. त्यांनी सगळ्यांचं कल्याण आणि एक करण्याची ताकद संतांमध्ये आहे. माणसं जोडणं हे काम संताचं आहे, माणसं तोडणं हे काम सध्या राजकारणी करतात. जोडायचं फार अवघड आहे, तोडायचं सोपं आहे. बाबा सध्या जाती धर्माचं जे राजकारण पेटलंय ना, हे महाराष्ट्राच्या विकासाला अत्यंत घातक आहे. पण एक वाक्य सांगतो, आज एवढा हजारो समाज आहे, पण आपण मांडी लावून बसलो, ही माझ्या ज्ञानोबरांच्या विचाराची ताकद आहे.
दुसरीकडे घडू शकत नाही. एवढा समाज एक करणंच अवघड आहे. एवढ्या माणसाची सभा गेला नेत्यांना 10 लाख रुपये खर्च होतो. ती सुद्धा परत बोंबाल त्यात 500ने ठरलं होतं 200नेच मिळालं. ज्यांनी ठेवली त्याचं वाजवून टाकतात पत्रकारांपाशी. माणसंच कुठे एक होते ते. आज इतकं गावापासून हे बाजूला संस्थान आहे, पण तरी सुद्धा एवढा हजारो समाज एवढ्या थंडीच्या कालावधीमध्ये 5-25 गावची माणसं आपण सगळेजण एकत्रित आलो. हे आपलं या संप्रदायावर, या संस्थांवर आणि माझ्या ज्ञानोबारांवर असलेलं तुमचं हे प्रेम या कार्यातून दिसतंय. ही एकी अशीच आबाधित ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तरुण मुलं सुद्धा अत्यंत जीव झोकून या धर्म कार्यामध्ये सहभागी होत आहेत. तेव्हापासून या सप्त्याला भव्यता प्राप्त झाली. या तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. मोठा तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो, कष्ट करा, नीती ठेवा, रुजवला जातो. म्हणून नाथ महाराज म्हणतात, मी दत्त महाराजांच्या चरणी अखंड नम्र आहे. आणि हातामध्ये त्रिशूळ, भक्तासाठी सतत उभे, कपाळाला विभूती लावली, गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, जवळ कामधेनू आहे, वेदरूपी श्वान आहेत. अशा दत्त महाराजांचं रूप माझ्या चित्तात अखंड राहिलं अभंगाच्या शेवटच्या चरणात. एका जनार्दनी दत्त, एका जनार्दनी दत्त, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 हरे जय 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 विठोबा रखुमाई, हरे जय जय विठोबा रखुमाई, हरे जय 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 विठोबा रखुमाई, हरे जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, हरे जय 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 विठोबा रखुमाई, हरे जय 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 विठोबा